पालकमंत्री होते, माननीय धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री होते. कोरोनाचा कालावधी मला वाटतं या कालावधीत होता. परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील कामे न करता कोट्यवधी रुपयाची बिलं उचललीत. दिनांक 30/12/2021 रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंबाजोगाई 2,31,00,000. दिनांक 18/3/2022 रोजी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग बीड 10,98,00,000. दिनांक 25/3/2022 रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई 6,59,00,000. दिनांक 26/3/2022 रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड क्रमांक 2, बरं का, जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक 2 पकडायचा, 2 म्हणजे पलीकडचा, 16,48,00,000 रुपये. आणि दिनांक 31/3/2022, 31/3 म्हणजे कोणता दिवस असतो माहिती आहे तुम्हाला? 2022 रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड 1,34,00,000 असे एकूण 37,70,00,000 रुपये या कामांची बोगस बिले संजय मुंडे हे कार्यकारी अभियंता म्हणून दाखवलेत. हे ॲक्च्युअल डेप्युटी इंजिनियर होते कुठं? परळीला. त्या दिवशी चार्ज त्यांना देण्यात आलाय आणि 25/6/2022 रोजी उपअभियंता संजय मुंडे सार्वजनिक बांधकाम विभाग परळी यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा चार्ज प्रभारी कार्यभार देण्यात आला. त्यांनी ही बिले उचलून दिली आहे. म्हणजे ही मोडस अप्रेंटिसशिप लक्षात आले का तुमच्या? कलेक्टरकडून पैसे जिल्हा परिषदेला डंप करायचे, जिल्हा परिषदेकडून डायव्हर्ट करायचे सार्वजनिक बांधकाम विभागात, आणि ते पैसे 31 मार्चला उचलण्याची गरज नाही. मग ते पैसे उचललेत कोणत्या दिवशी? 25/6/2022 ला. एकाच दिवशी 37,70,00,000 रुपये 1 रुपयाचंही काम न करता. त्या कामांची यादी सुद्धा माझ्याकडे आहे आणि याची PDF आहे माझ्याकडे. मी सगळ्या मीडियाला PDF देतो. कृपया, माझं मत असं आहे की मीडियानी त्यांच्या कोणतं म्हणतात पेज मीडियाचं, किंवा तुमच्या आपापल्या मीडियाच्या ह्याच्यावरती तुम्हाला टाकता येईल.